हॅलो फ्रेंड्स, मी आहे कांचन. पुन्हा एकदा माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. मी आज तुमच्यासोबत खूपच सुंदर ब्लाउज डिझाईन शेअर करणार आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला व्हिडिओला सुरुवात करूया. ब्लाउजची उंची आपण इथं 13 घेतलेली आहे, रुंदी टोटल 10 घेतलेली आहे, शोल्डर आपण इथं 5.5 घेतलेला आहे, गळ्याची रुंदी आपण इथं 2.5 इंच घेणार आहोत. त्यानंतर आपण इथं गळ्याची उंची 9 इंच घेणार आहोत. 9 इंचावर आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला इथे बॉक्स तयार करून घ्यायचा आहे, बघू शकता अशा पद्धतीने. त्यानंतर आपण इथं खालच्या साईडला 2.5 इंचावर मार्किंग करून घ्यायचं आहे, तर बघू शकता अशा प्रकारे. त्यानंतर आपण इथं बाहेरच्या साईडला पण 1 इंचावर मार्किंग करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे आपल्याला इथं गळ्याचा आकार देऊन घ्यायचा आहे, बघू शकता. गळ्याचा आकार कसा दिलेला आहे अगदी सावकाशपणे बघा, बऱ्याच वेळेस आपल्याला कन्फ्यूज होतो. तर बघू शकता अशा प्रकारे गळ्याचा आकार दिलेला आहे. त्यानंतर अस्तरवरती गळा जो आपण इथं कट करून घेऊया. त्यानंतर आपल्याला इथं ब्लाउज पीस घ्यायचा आहे. ब्लाउज पीस ओपन करून याच्यावरती अस्तर जे आहे अगदी व्यवस्थित सेट करून घेऊया. साईडला पिन वगैरे लावून घ्यायचा आहे. जेव्हा टीप वगैरे टाकतो अस्तर आणि ब्लाउज पीस इकडे तिकडे होणार नाही, त्यासाठी आपल्याला इथं साईडला पिन लावून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण इथं अगोदर खालच्या साईडला टिप मारून घेऊया. तर खालच्या साईडला आपण टिप मारून घेतलेल्या, आता पूर्ण गळ्याला आपल्याला इथं फिनिशिंगनं टिप मारून घ्यायचं आहे. अगदी सावकाशपणे आपल्याला पूर्ण गळ्यात टिप मारून घ्यायचं. आपला गळ्याचा जो शेप आहे बिघडला नाही पाहिजे, बघू शकता अशा प्रकारे. त्यानंतर आपण इथं गळा जे कट करून घेऊया. साईडला आपल्याला इथं छोटे छोटे कट मारून घ्यायचे आहेत. त्यानंतर अस्तर आणि ब्लाउज पीसला आपण इथं पलटून घेऊया अगदी व्यवस्थित. तर बघू शकता अशा प्रकारे पलटून घेतलेला आहे. खालच्या साईडला आपल्याला इथं अगोदर दाब टिप मारून घ्यायचा आहे. त्यानंतर आपण इथं पूर्ण गळ्याला पण दाब टिप मारून घ्यायचा आहे. दाब टिप आपल्याला अशी मारायची की जेणेकरून जो अस्तरचा खालचा कपडा आहे वरती नाही दिसला पाहिजे. अगदी फिनिशिंग आपण इथं पूर्ण गळ्याला दाब टिप मारून घ्यायचा आहे. त्यानंतर ब्लाउजच्या साईडला पण आपण ही टिप मारून घेऊया. जेव्हा ब्लाउज वगैरे शिवायला घेतो अस्तर आणि कापड गोळा होऊ नये त्यासाठी आपण इथं साईडला पण टिप मारून घ्यायचं आहे. साईडचा जो एक्स्ट्रा कपडा आहे आपण इथं कट करून घ्यायचा आहे. तर बघू शकता अशा प्रकारे गळा आपण तयार केलेला आहे. खालच्या साईडला टक्स मारून घेऊया. खालच्या साईडला अर्धा इंचावर आणि वरच्या साईडला 4 इंचावर अशा प्रकारे आपल्याला दोन्ही साईडला मार्किंग करून ह्याच्यावरती टिप मारून घ्यायचं आहे. तर बघू शकता फिनिशिंग आपण गळा जे इथं तयार करून घेतलेला आहे. आता ह्याच्यावरती सुंदर असा डिझाईन बनवायला घेऊया. तर बघू शकता आपण इथं पोटली बटन तयार करून घेणार आहोत. अशा प्रकारे चौकोनी कपडा कट करून घेतलेला आहे. तर अशा प्रकारे एक्स्ट्रा जो कपडा आपण इथं याच्या आतमध्ये घालून अशा प्रकारे गोल पोटली बटन बनवून घ्यायचं आहे. साईडला दोरा वगैरे गुंडाळून घेऊया. तर बघू शकता अशा प्रकारे एक पोटली बटन बनवलेला आहे. त्यानंतर दुसरा पण तुम्हाला बनवून दाखवते. पोटली बटनचा हा डिझाईन खूप ट्रेंडिंग मध्ये चाललेला आहे. तुम्हाला जर ब्लाऊज शिवून घ्यायचा असेल तर असा डिझाईन तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा. हा स्टेप अगदी सावकाशपणे बघा, म्हणजे तुम्हाला समजेल की पोटली बटन कसं बनवलेलं आहे. तर बघू शकता अशा प्रकारे आपण इथं पोटली बटन बनवून घेतलेलं आहे. त्यानंतर आपण इथं ब्लाऊज पीस घेऊया. हे पोटली बटन जे आपल्याला इथं खालच्या साईडला लावून घ्यायचं आहे, बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये. तर अशा प्रकारे आपण थोडीशी जागा सोडून आपण इथं एक एक करून खालच्या साईडला पोटली बटन लावून घ्यायचं आहे. तुम्हाला जर ब्लाऊज शिवून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ बघून हा डिझाईन तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा.
बऱ्याच बायकांना काहीतरी युनिक आणि नवीन डिझाईन बनवायचं असतं, तर डिझाईन कसं बनवायचं त्यांना सुचत नाही, तर हा व्हिडिओ बघून हा डिझाईन तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा. तर बघू शकता अशा प्रकारे आपण इथं खालच्या साईडला पोटली बटन लावून घेतलेलं आहे. त्यानंतर आपण इथं लेस लावून घेऊया. बघू शकता अशा प्रकारे सिल्वर कलरचं लेस घेतलेलं आहे आपण इथं. तुम्ही गोल्डन पण घेऊ शकता तुमच्या आवडीनुसार. त्यानंतर आपल्याला परत एकदा खालच्या साईडला पण लेस लावून घ्यायचं आहे डबल लेअर मध्ये. बघू शकता अशा प्रकारे अर्धा इंच आपण जागा सोडून परत एकदा खालच्या साईडला लेस लावून घेत आहे. त्यानंतर आपण इथं गळ्याच्या साईडला वरच्या साईडला पण लेस लावून घ्यायचा आहे. बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये. तुम्ही जर आपल्या चॅनेलवर नवीन आला असाल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा. येणारे नवनवीन ब्लाऊज डिझाईनचे व्हिडिओ तुम्हाला बघायला आणि शिकायला भेटतील अगदी सोप्या पद्धतीने. तर बघू शकता अशा प्रकारे एका साईडला पण लेस लावून घेतलेला आहे. त्यानंतर परत एकदा आपल्याला इथं अर्धा इंच जागा सोडून लेस लावून घ्यायचा आहे. तर अशाच प्रकारे दुसऱ्या साईडला पण आपण इथं लेस लावून घेऊया. बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये. व्हिडिओ अगदी सावकाशपणे बघा म्हणजे तुम्हाला समजेल की डिझाईन कसं बनवलेलं आहे. तर अशा प्रकारे आपण इथं लेस लावून घेतलेला आहे. परत एकदा डबल लेस लावून घेऊया. माझी शिकवण्याची पद्धत तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर पूर्ण गळ्याला आपण लेस लावून घेतलेला आहे. त्यानंतर आपण इथं गळ्याला अजून सुंदर बनवण्यासाठी एक फ्लावर तयार करून घ्यायचा आहे. बघू शकता उंची 8 घेतलेली आहे, रुंदी 5 घेतलेली आहे. अशा प्रकारे डबल फोल्ड करून आपल्याला इथं टिप मारून घ्यायचा आहे. सेंटरमध्ये आपल्याला थोडंसं जागा सोडून घ्यायचं आहे म्हणजे आपला कापड जो आहे पलटता आला पाहिजे. तर बघू शकता दुसऱ्या साईडला पण आपण टिप मारून घेऊया. आता याला पलटून घ्यायचं आहे आपल्याला. तर बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये. तुम्हाला जर फ्लावर बनवता येत नसेल तर हा फ्लावरचा स्टेप अगदी सावकाशपणे बघा म्हणजे तुम्हाला समजेल की फ्लावर कसं बनवलेलं आहे. फ्लावर लावल्याने आपला जो ब्लाऊजचा गळा आहे अजून उठून दिसतो. त्यानंतर आपण अशा पद्धतीने इथं प्लेट्स मारून घेत आहे. बघू शकता अशा प्रकारे व्हिडिओमध्ये तुम्ही. अशा प्रकारे आपल्याला इथं प्लेट्स घेऊन सुई दोऱ्याने याला 2-3 वेळा गाठ मारून घ्यायचा आहे. फ्लावरचा स्टेप अगदी सावकाशपणे बघा म्हणजे तुम्हाला समजेल की फ्लावर कसं बनवलेलं आहे. बऱ्याच वेळेस आपल्याला कन्फ्यूज होतो. तर बघू शकता अशा प्रकारे गाठ मारून घेतलेला आहे. फ्लावर आपला तयार झालेला आहे. ब्लाऊजच्या गळ्याच्या खालच्या साईडला आपण इथं सुई दोऱ्याने लावून घेऊया. दोन 3 वेळा आपण इथं गाठ मारून घेऊया. तुम्ही जर आपल्या चॅनेलवर नवीन आला असाल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब पण करा. येणारे नवनवीन ब्लाऊज डिझाईनचे व्हिडिओ तुम्हाला बघायला आणि शिकायला भेटतील अगदी सोप्या पद्धतीने. तर खालच्या साईडला आपण इथं फ्लावर जे लावून घेतलेला आहे. त्यानंतर फ्लावरवरती एक बटन लावून घेऊया म्हणजे आपला ब्लाऊजचा जो गळा आहे अजून उठून दिसतो. त्यानंतर आपण इथं लटकन बनवून घ्यायचं आहे. लटकन बनवण्यासाठी चौकोनी कपडा कट करून घेतलेला आहे. त्रिकोणी शेपमध्ये आपल्याला फोल्ड करून याच्यावरती टिप मारून घ्यायचं आहे. त्यानंतर लटकनला जे आहे आता ओपन करून घेऊया. सिंपल असं आपण इथं लटकन जे आहे तयार केलेलं आहे. ब्लाऊजच्या गळ्याला आपण इथं दोन्ही साईडला लावून घेऊया. वरच्या साईडला 3 इंचावर मार्किंग करून आपण इथं लटकन लावून घ्यायचं आहे दोन्ही साईडला. नॉट जे आपण इथं बांधून घेऊया. तर अशा प्रकारे आपला ब्लाऊजचा गळा इथं तयार झालेला आहे. अगदी कमी वेळात आणि खूप सुंदर. बघू शकता किती छान लुक आलेला आहे. तुम्हाला जर ब्लाऊज शिवून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ बघून हा डिझाईन तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा. किंवा तुम्ही टेलर असाल तर अशा ब्लाऊज डिझाईनची आयडिया तुमच्या कस्टमरला द्या, त्यांना नक्कीच आवडेल. डिझाईन कसा झालेला आहे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा. चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल